धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे चाऱ्याचं अतोनात नुकसान आहे. गोशाळांवर चारा टंचाईचं संकट आहे. सरकारकडून गायींच्या परिपोषणाचे पैसे हे थकीत आहेत. गोशाळांमध्ये वसुबारस साजरी करणार नाही अशी आता यानंतर गोशाळा चालकांनी भूमिका घेतली आहे. धाराशिवमध्ये एवढा पाऊस पडलाय, एवढ्या पावसामुळे जमिनी खरडून गेलेत आणि अक्षरशः एवढ्या जमिनी खरडून गेल्यामुळं कुठेही खाण्यासाठी काही राहिलेलं नाहीये. 8 महिने झालं जर परिपोषणाचे पैसे त्यांनी दिले नसतील तर गाय जगवायची का वसुबारस साजरी करायची? म्हणजे गायीचं पोट महत्वाचं नसेल तर तसं आम्हाला शासनाने सांगावं की बाबा गायीचं पोट महत्वाचं नाहीये, तुम्ही वसुबारस साजरी करा. बरं, याच्यात त्यांनी असे मुद्दे दिलेत की तुम्ही शाळेवरती कार्यक्रम घ्या, दवाखान्यात कार्यक्रम घ्या. म्हणजे गायीचं पोट उपाशी ठेवून बाहेर कार्यक्रम घेणं अक्षरशः सर आज अशी परिस्थिती झाली आहे की गोशाळेवाले महाराष्ट्रातले कुणी ना कुणी नक्की आत्महत्या ह्या दिवाळीत करतील. मी शासनाला हात जोडून विनंती करते की त्यांनी परिपोषणाचे 6 महिन्याचे पैसे टाकावे, एवढीच आमची सगळ्या गोशाळेवाल्यांकडची आमची विनंती आहे. नसेल तर आम्ही 1-2 दिवसात गोसेवा आयोगाकडे 2 दिवसात चाललोच आहे. गोसेवा आयोगाला पण निवेदन देणार आहे की आम्ही आत्मदहन करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.